जालना शहरातील मोकाट कुत्र्याची नसबंदी मोहीम हाती घ्यावी, अन्यथा मोकाट कुत्रे महानगरपालिकेच्या दालनात आणून टाकू. ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी. जालना शहरात मोकाट कुत्रे वाढले असून सत्तेत असलेल्या शिवसेना शहर संघटक योगेश रत्नपारखे यांना कुत्र्यानं चावा घेतल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. महानगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांची नसबंदी हाती घ्यावी, अन्यथा शहर शिवसेनातर्फे मोकाट कुत्रे घेऊन महानगरपालिकेच्या दालनात आणून टाकू असा इशारा ठाकरेच्या शिवसेना जिल्हाप्रमुख बाला परदेशी यांनी आज दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता दिली आहे. यावेळी नगरसेवक विजय पवार, शहरप्रमुख दुर्गेश काठोटीवाले, शहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, रामेश्वर कुरील आदींची उपस्थिती होती. मोकाट कुत्रे वाढलेले युवा सेनेचे शिवसेनेचे शहरसंघटक योगेश रत्नपारखे देखील कुत्र्याला चावा घेतलेला आहे. अनेक नागरिकांनी चावा घेतलेला आहे. 11,000 संख्या झालेली जालना जिल्ह्यामध्ये याकडे कसं टाकलं जाते. शहरातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि नगरपालिकाचा हलगर्जीपणा या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून माझी महानगरपालिका प्रशासकाला विनंती आहे की आपण शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी ही मोहीम लवकरात लवकर हाती घ्यावी. नसता शहर शिवसेनेतर्फे शहरातील मोकाट कुत्रे धरून त्यांच्या दालनात सोडण्याचं आंदोलन करण्यात येईल. कारण की आता पहा तुम्ही, योगेश रत्नपारखे हा पदाधिकारी तर सत्ताधारी पक्षाचा आहे. सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी सुद्धा या मोकाट कुत्र्यांचा शिकार झालेला आहे आणि सामान्य जनता तर रोज यांची शिकार होत आहे. तर लवकरात लवकर महानगरपालिकेने ही मोहीम हाती घ्यावी. नसता शहर शिवसेनेतर्फे सन्मान्य जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून शहरातील मोकाट कुत्रे मुख्य आपले आयुक्त साहेबांच्या दालनात आम्ही सोडण्याचा आंदोलन करू.